हॅलो फ्रेंड्स. आज आपल्या ह्या नवीन सेशनमध्ये किंवा नवीन बॅचमध्ये आपला पहिलं सेमिनार आहे किंवा पहिलं लेक्चर आहे. आपण लेक्चरबद्दल किंवा ह्या बॅचबद्दल आपण थोडंसं बोलायचं आहे. ह्याच्यामध्ये मराठी माइंडसेट प्रोग्राम दिला आहे. ह्याचा अर्थ मराठी सब्जेक्टसाठी तुम्हाला PYQCमध्ये किंवा पोलीस भरतीमध्ये आपला माइंडसेट कसा असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पोलीस भरतीच नाही, याच्यामध्ये TET असेल, सेवेमध्ये कोणती एक्झाम असू दे, आपल्याला माइंडसेट तोच असला पाहिजे मराठी व्याकरणासाठी. तर ते कसं असलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने असलं पाहिजे, आपल्याला हे व्यवस्थित आपल्याला बघायचं. कारण का आपला हे माइंडसेट जर समजला की आपल्याला मग येणारे एक्झाम प्रत्येक एक्झाम आपल्याला चांगल्या पद्धतीने होऊन देता येईल. कारण आपल्याला स्कोरिंगचा विषय आपला हातचा विषय आहे, महिला सोडून चालणार नाहीये. त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये मराठी व्याकरणमध्ये व्याकरण बघणारच आहोत आपण. त्यासोबत शब्दसंग्रह कशा पद्धतीने आपल्याला वाचता आलं पाहिजे, आपल्याला काही विचार करता आला पाहिजे. पण प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक आलेल्या क्वेश्चनचा व्यवस्थितपणे विश्लेषण करणार आहोत. जेणेकरून काय होईल की तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये किंवा एकदा येणाऱ्या एक्झाम पेपरमध्ये तुम्ही कशा पद्धतीने एखादा पेपर दिला, तुम्ही कशा पद्धतीने विश्लेषण करण्यासाठी तुम्हाला आयडिया आली पाहिजे. तर पेपर कसं विश्लेषण झालं पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे. हे विश्लेषणचा आपल्याला फायदा कसा होतो हे तुम्हाला थोडं थोडं काही काळानंतर तुम्हाला 100% लक्षात येईल. तुम्ही फक्त 5 पेपर फक्त अशा पद्धतीने स्वतः विश्लेषण जर केलं व्यवस्थित, तुम्हाला तर 100% त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. म्हणजे त्याचा स्कोरिंगचा विषय, याच्यामध्ये आपण आउट ऑफ मार्क घेऊ शकतो. हे लक्षात ठेवा, याच्यामध्ये आउट ऑफ मार्क आपण घेऊ शकतो. पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे, त्या पद्धतीने आपल्याला काम चालू करायचं. चला तर मग आपण काय करूया, सुरुवात करूया. याच्यामध्ये काय असतं बघा, याच्यामध्ये पहिला प्रश्न. तर पहिल्यांदा आपण फक्त मराठी व्याकरणचा पण विचार करतोय, तर ह्या बॅचमध्ये मराठी व्याकरणच्या शब्द प्रश्नासाठीच विचार करतोय. तर आपण त्याचेच फक्त प्रश्न व्यवस्थितपणे बघू. त्याच्यामध्ये बघा, आता खाली एक प्रश्न आहे. कुठला प्रश्न आहे तो? तोंडावरती निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर तोंडावरती निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो, जरा सांगा बरं जरा. वर्ण म्हणतो, अनुनासिक म्हणतो, व्यंजन म्हणतो. तर लक्षात ठेवा, तोंडावरती निघणारा जो शब्द असतो किंवा आपण वर्ण असतो त्याला काय म्हणतो? मूलध्वनी असतात. म्हणजे जी काय आई काही निघेल त्याला आपण काय म्हणतो? त्याला कुठलं नाव येतं सुरुवातीला ती काय असतो? फक्त एक वर्ण असतो. तर ह्याला काय म्हणतो आपण? वर्ण म्हणतो. आता ह्याच्यामध्ये ह्या बॅच विशिष्ट बघा, आपण वैशिष्ट्य काय आहे की अनुनासिक. आता हे जे बाकीचे 3 ऑप्शन आहेत, ह्या 3 ऑप्शन सुद्धा आपल्याला आत्ताच तिथं आपल्याला विश्लेषण करता आलं. तर ह्या ऑप्शनच्या बद्दल आपल्याला आत्ताच माहिती आपल्याला घेता आलं पाहिजे. अनुनासिक म्हणजे काय? आता आमच्या लेक्चरमध्ये किंवा आपल्या बॅच ऑफलाईनच्या बॅचमध्ये आपण सांगतो किंवा ऑनलाईनच्या बॅचमध्ये सांगतो. अनुनासिक म्हणजे नाकातून, म्हणजे पुणेरी आवाज असला पाहिजे. कसा? जे पुण्यातून म्हणजे नाकातून आवाज काढतात ते सगळे पुणेरी आहेत, आणि अनुनासिक सगळे कसे आहेत? तो पुणेरी आहेत. म्हणजे कुठलं कुठलं? मग काय? क आहे, न आहे, न आहे, न आणि म. आता ह्याचा जर विचार तुम्ही व्यवस्थित जर केला तर लक्षात येईल की ह्याच्यामध्ये प्रत्येक उच्चारामध्ये नाकातून उच्चार करतात. पण पुण्यातील लोक कसं बोलतात? न मधून नाकातून उच्चार करून करतात ना, त्याला काय आपण म्हणतो? अनुनासिक म्हणतो. त्याला अजून एक शब्द आहे बघा, पर सवर्ण. त्याला आपण काय म्हणतो? पर सवर्ण. त्याला सुद्धा काय म्हणतो आपण? पर सवर्ण सुद्धा म्हणतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा की अनुनासिकला आपण अनुनासिक एकूण किती म्हटलं तर सांगायचे 5. त्यामध्ये ग, त्र किंवा त्याला गत्र नाही, याला न मधून ग, न, न आणि म. त्या पद्धतीने आपल्याला 5 सवर्ण आहेत किंवा अनुनासिक आहेत. शब्द म्हणजे काय? तर 2 वर्ण येऊ एकत्र येतात. आता काय 2 वर्ण म्हणा, 2 व्यंजन म्हणा, किंवा 2 असं म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणतो? 2 अक्षरे म्हणू. काय म्हणू आपण त्याला आता? 2 अक्षरे मिळून झाली ना, आपण काय म्हणतो? शब्द. हे लक्षात ठेवा. व्यंजन कशाला म्हणायचं? जे व्यंजनामध्ये जे अक्षर असतं किंवा वर्ण असतो त्याला पाय मोडलेला असतो, त्याला काय म्हणायचं? फक्त. हे लक्षात ठेवा. म्हणजे जास्त जास्त गरज सुद्धा नाही तुम्हाला. ही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण का? तर हा वर्णमाला हा चॅप्टर बेसिक मराठी व्याकरणमधला सगळ्यात पाया आहे किंवा व्याकरणचा पाया आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, क्ष आणि निय. आता क्ष निय सह वाक्यामध्ये तक्त्यामध्ये काय म्हणून, वाक्यामध्ये काय म्हणून आपण काय करतो? वापर केला जातो. आता ह्याच्यामध्ये मूलध्वनी काय म्हणतो आपण बघितलं. मूलध्वनींना आपण काय म्हणतो? वर्ण म्हणतो. आहे बघा, आपण प्रश्नपत्रिकेमध्ये मी तुम्हाला विश्लेषण का करायला होतं त्याचं कारण बघा. काही प्रश्नांची उत्तर ऑप्शन मध्येच खाली असतात. अशा पद्धतीने तुम्हाला व्याख्या जर कळली, मला उत्तर सुद्धा खूप सोप्या पद्धतीने जातं. संयुक्त व्यंजनचा अर्थ काय? संयुक्त व्यंजन म्हणजे काय? संयुक्त म्हणजे काय? 2. 2 व्यंजन एकत्र येतात. काय येतात? 2 व्यंजन एकत्र येतात, त्यावेळेस काय म्हणतो? संयुक्त व्यंजन. हे तर बरोबर आहे. ठीक आहे. आता महाप्राणचा अर्थ काय? महाप्राण अशा टोटल किती? एकूण आपल्याला महाप्राण विचारलं तर 14 आहेत. त्यातला मुख्य विचारला तर तुम्हाला कोण सांगणार तुम्ही? त्या मुख्य म्हटलं तर काय येणार? हो येणार. हा मुख्य प्राण आहे. हो. आता ह्याच्यामध्ये ओळखायचं कसं? बरेचदा तसं हा मोठा खूप प्रॉब्लेम आहे की आपल्याला ओळखताच येत नाही महाप्राण कोणता आहे. ह्याच्यामध्ये साधी सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. हे मुलांना ह्याच्यानंतर तुम्ही कधीही चुकणार नाही, हे 100% सांगतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये बघा, कोणत्याही लहानपणी आपल्याला आपण सुरुवातीला इंग्लिश व्याकरण ज्यावेळेस इंग्लिश शिकत असतो, व्याकरण सुद्धा नाही, इंग्लिश शिकत असतो, त्यावेळेस आपण सुरुवात कुठून करतो? बाराखडीपासून करतो. आणि ज्या बाराखडीमध्ये आपल्याला आठवते का?
क लिहायचं असेल तर आपण के लिहिलं का त्याचा पण क होतो तो. आपण काय म्हणतो त्याला किंवा असं लिहितो किंवा के ए लिहितो. बरोबर. आता समजा तर मला काय करतो मी ख लिहितोय. मला काय लिहायचं आहे? ख लिहायचं आहे. तर मी कसं लिहिणू? के एच ए लिहू. बरोबर. त्याच्यामध्ये काय आलं तुम्हाला होतं तर क मध्ये के आलं तर इथं के एच ए आलं. त्यामध्ये एच आलं का? लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये ह्या वर्णमालेमध्ये ज्यावेळेस इंग्लिश बाराखडे आपण काढतो त्याच्यामध्ये एच लिहिता येत असेल ते आपला महाप्राण. कोणताही बघा त्याच्यामध्ये आपल्याला महाप्राण सगळं हेच आहे. ठीक आहे. त्याला अपवाद फक्त एकच आहे तो म्हणजे आहे स. तर स जर मी बघितला तर स आपल्याला आपण एस लिहितो ते फक्त याच्यामध्ये अपवाद आहे. बाकी सगळे तुम्हाला 14च्या 14 महाप्राण प्रत्येक वर्ण महाप्राणामध्ये एच हा तुम्हाला अल्फाबेट दिसणार म्हणजे दिसणार. कशाला का सोपं आता आता चुकणार का चुकाय सुद्धा गरज. स्वर कशाला म्हणतो आपण स्वरमध्ये तर बघा तोंडावरती ज्यावेळेस आपण उच्चार करत असताना कोणताही अवयव तोंडातील कोणत्याही अवयव कोणताही स्पर्श होत नसेल त्याला आपण काय म्हणतो स्वर म्हणतो. तर स्वर टोटल किती आहेत आपल्याला 14. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता नवीन किती झाली त्यामध्ये 2 म्हणजे 12 प्लस 2 बरोबर किती झाली 14. हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये नवीन 2 कुठले आहेत ॲ आणि ऑ. लक्षात आलं का? चालेल का आपल्याला आपल्याला ह्याच्यामध्ये हेच आपल्याला शिकायचं की ह्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने आपल्याला कोणताही ऑप्शन आपल्याला कामाने जेणेकरून हा ह्या सोर ह्या शब्दावर प्रश्न आला प्राणी शब्दावर मूलध्वनी या शब्दावर प्रश्न आला आपल्याला तो सोडवता आला पाहिजे. हेच आपलं मूळ ध्येय आहे हे लक्षात ठेवा. अभ्यास करायला खूप वेगळ्या पद्धतीने जसं खूप जादू करावं लागते नाही आपल्याला साध्या सध्या पद्धतीने आपण ह्या पद्धतीने केलं तर तुम्हाला सांगतो की तुम्हाला मार्क जाणार नाही 100% सांगतो. ठीक. पुढचं बघा वाचनाधिक आलंय त्यामध्ये काय होतो न न ला पाय मोडलाय का तर नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो न अधिक क बरोबर आ. आता इथं अ अधिक आ व अधिक आ बरोबर काय होतो होतो आ म्हणजेच काय न अधिक काय होणार आहे आ होणार आहे म्हणजेच काय ना होणार आहे. त्या वाक्यामध्ये न ला काना असला पाहिजे असे वाचले ऑप्शन कुठे आहेत बघा. वाचनाधिक आले नाही होऊ शकत. वाचनालय वाचनाधिक ना आहे 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 का नाही यापैकी नाही ऑप्शन नक्की का येणार तुमचा ऑप्शन येणार आहे कुठला वाचनाधिक आले म्हणजे वाचनालय त्याच्यासाठी ऑप्शन चल का. पुढचं बघा एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण काय म्हणतो. आता अक्षर म्हणतो काय म्हणलं शब्दाला किंवा शब्दसमूहाला ह्याच्यामध्ये साधी सिंपल सांगतो त्यामध्ये काय होतं अक्षर म्हणलं का वर्णमाला किंवा वर्ण एकत्र मध्ये काय होतात वर्ण एकत्र वर्ण चिन्ह सोडून द्या 5 मिनिट. वर्ण वर्ण एकत्र मूलध्वनी ह्याचा 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 मुख्य भाग काय मूलध्वनी वाक्य त्यामध्ये तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो. पुढचं एक ह्याच्यामध्ये काय होतं पहिलं की तुम्ही अक्षर ठीक आहे त्याच्यानंतर घेतो शब्द. त्यामध्ये काय होतं बघा हे वर्ण एकत्र येतात तिथं काय होतं वर्ण अधिक वर्ण येतो. तिथं काय होतं वर्ण वर्ण म्हणण्यापेक्षा काय होतं अक्षर अधिक अक्षर येतं काय म्हणतात अक्षर एकत्र येतात. अक्षर अधिक त्याच्यानंतर काय येतं वाक्य म्हणजे काय येतं वाक्यामध्ये तर वाक्य बरोबर शब्द अधिक शब्द शब्द अधिक बघा बरं त्याच्यामध्ये काय होतं त्याच्यामध्ये असा भाग होतो की शब्द वाक्य म्हणजे वाक्य आणि शब्द म्हणजे वाक्य अक्षर अधिक अक्षर येतं. वाक्य म्हणजे शब्द अधिक शब्द येतं. त्याच्यामध्ये काय प्रश्न शब्दला किंवा शब्दाच्या समूहाला शब्द आणि शब्द समूहाला आपण काय म्हणतो वाक्य अक्षराच्या समूहाला काय म्हणणार तर शब्द म्हणतो. अक्षरांच्या वर्णाच्या समूहाला आपण काय म्हणतो धरून झालं वर्णाच्या समूहाला म्हणण्यापेक्षा वर्ण अधिक वर्ण काय येणार आपल्याला अक्षर येणार. चला का तुमच्या त्या पद्धतीने आपल्याला बघायचं आहे. आता लक्षात आलं असेल की याच्यामध्ये वर्ण कशाला म्हणायचं अक्षर कशाला म्हणायचं शब्द कशाला म्हणायचं आणि वाक्य कशाला. ठीक आहे. वाक्य कसं बनतं तर शब्दाच्या समूहाला शब्द कसं म्हणतो अक्षर समूह. ठीक आहे. पुढे बघा नामाचे मुख्य प्रकार किती आहेत नामाचे मुख्य प्रकार आहेत 3. त्यामध्ये पहिला नामाचा प्रकार कोणता आहे हो सामान्य नाम आहे. त्यानंतर दुसरा कुठला आहे विशेष नाम आहे भाववाचक नाम त्यामध्ये सामान्य भाववाचक सामान्य म्हटलं तर काय होणार
मुलगा. विशेषण म्हटलं तर त्याच्यामधला राम. भाऊ म्हणजे साधेपणा. साधे त्याच्यामध्ये सामान्य मस्त म्हणजे गोष्टीमध्ये आपण कुणालाही वापरू शकतो, त्याला कुठलंही बंधन नाही. मुलगा. विशेषण म्हणजे एखाद्या ठेवलेल्या नावाला आपण नाम विशेष म्हणतो. भावचक नाम एखादी भावना व्यक्त होतात काय म्हणतो. ठीक आहे, सोपा अगदी एकदम सोपा आहे, त्यामध्ये जास्त काही लावायची गरज नाही. वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम आणि सर्वनामांना जो जो बदल होतो त्यास आपण काय म्हणतो. मग जो बदल होतो त्यास आपण काय म्हणतो लक्षात ठेवा. नामात किंवा सर्वनामामध्ये बदल होण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज असते, तर त्याला प्रत्ययाची गरज असते लक्षात ठेवा. मग त्याच्यामध्ये नाम आपण असं घेऊ, राम घेऊ, आणि सर्वनाम काय घेऊ आपण तो घेऊ किंवा तू घेऊ. आता रामाला जर रामला जर प्रत्यय लावला तर काय ना ला लावला समजा, राम ला. तुला लावलं तर ला ह्या लावलं तर काय होणार आहे, ला. दोन्हीमध्ये ला प्रत्यय लावला, त्याच्यामध्ये ला प्रत्यय असतो, तो प्रत्यय काय असतो, विभक्ती असतो. काय असतो तो, लक्षात का. त्याच्यामध्ये कारकार्थ हा विभक्ती मधलाच एक प्रकार आहे. संप्रदाय विभक्तीचा एक सॉरी, कारकार्थ हा विभक्ती मधला एक भाग आहे. संप्रदाय त्याच्यामधला काय आपल्याला प्रकार आहे हे लक्षात ठेवा फक्त. लक्षात का तुम्हाला. आपण काय म्हणतो, भक्ती असं म्हटलं जातं की ज्या संबंध दाखवण्याचे नामाचे सर्वनामाचा जो बदल होतो त्याला आपण काय विभक्ती असं म्हणतो. खालील सर्वनामे ओळखा. तो येतो का आपण शिकारीला. तर आपण हा शब्द आहे तो ह्याच्या वाक्यातील काय आपल्याला सर्वनाम आहे. मग सर्वनाम हे कोणत्या प्रकारचं आहे हो? हा आपण हा शब्द आपण आणि स्वतः हे दोन शब्द असे ना सर्वनामामध्ये थोडं किचकट आहे. खूप सोपं आहे ह्याच्यामध्ये. प्रथम पुरुष तृतीय समजलं का सगळं समजलं. कशाला का. तर हा मूळचा जर तुम्हाला नाही समजलं तर साधी गोष्ट आहे की येतो का आपण शिकारीला. आता जर ह्याच्यामध्ये विचारत असताना हा प्रश्न विचारत असताना तो स्वतःलाच विचारत असेल का हो, तर नाही, दुसऱ्याला विचारत असेल. की आपण हा शब्द वापरत असताना आता आपल्याला कळालं की हे सोडून जातं की सर्वनाम ओळखा आपण ओळखलं, आपण हे सर्वनाम ओळखलं. ह्याच्यामध्ये डीप मध्ये प्रश्न पुढच्या वेळेस आला तर आपण हा शब्द या वाक्यामध्ये कोणतं सर्वनाम म्हणून वापरला आहे, तर इथं वापरत असताना जे द्वितीय सर्वनाम आहे तृतीय पुरुष वाचक असं म्हणणे तृतीय पुरुष आहे, पुरुष आहे तृतीय पुरुष म्हणून इथं आपल्याला मराठी भाषेत मुख्य काळ किती. मराठी भाषेत मुख्य काळ मुख्य विचारले लक्षात. मोठा प्रश्न काय आहे की मुख्य काळ विचारलाय. काळ किती आपल्याला असणार आहे, 3 आहेत. आहे, वर्तमान आहे, भूत आहे आणि भविष्य आहे. त्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे 3 आपल्याला काळ आहेत. एकूण काळ तर म्हणलं तर त्याच्या काळामध्ये पुन्हा 3 प्रकार, साधा, त्यानंतर अपूर्ण आणि पूर्ण आपल्या मराठी व्याकरणामध्ये ह्याच्यामध्ये खूप जातात. तर इथं फक्त 9 लक्षात ठेवा. तर वर्तमानामध्ये 3 काळ, भूतकाळामध्ये 3 काळ, भविष्यकाळामध्ये 3, टोटल 3, 9 काळ कमी दर्जाचं. ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न आपल्याला आता प्रश्नपत्रिकेमध्ये वाटतो की 9 काळ, तर नाही. खूप प्रकार म्हटलं तर त्याच्यामध्ये टोटल 4 येतात. हाच प्रश्न तुम्हाला असंच वाटलं की अरे साधा, अपूर्ण आणि पूर्ण हे साधे 3च काय नाही. त्याच्याबरोबर आपल्याला अजून एक महत्वाचा येतो, तो म्हणजे रीती काळ. हा प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वात जास्त प्रश्न काळावरती प्रश्न असतील. त्याच्यामध्ये 10 प्रश्न समजा 10 प्रश्न असतील तर त्याच्यापैकी 8 प्रश्न हे तुम्हाला रीती काळावरच असेल हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचा अर्थ मुख्य काळ आपल्याला किती आहेत, मुख्य प्रकार काळात 3 आहेत आणि उपप्रकार असले तर 12 तर काळ आपल्याला आहेत. खालील वाक्यातील क्रियाविशेषणाची क्रियाविशेषण ओळखा. आता मुळात पहिली गोष्ट आपल्याला क्रियाविशेषण. तर क्रियाविशेषण जर नीट विचार प्रश्न केला तर क्रियाविशेषण म्हणजे विशेषण माहिती आपल्याला, एखाद्या नावाबद्दल विशेष माहिती सांगत तो काय आला, विशेषण. हे सोपं आहे आपल्याला. क्रिया म्हणजेच काय, तर इथं क्रिया शब्द क्रियापद म्हणून आपण म्हणजेच काय क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत असेल तो काय असतो तो क्रियाविशेषण. त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये क्रियापद काय हो, चालतो. चालण्याची जो चालतो ह्याच्याबद्दल जास्त माहिती कोण सांगते हो, तर हळू शब्द. तर हळू काय झाला याच्यामधला क्रियाविशेषण. अगदी सोपं आहे, खूप सोपं आहे. फक्त आपल्याला त्या क्रियापदाची किंवा क्रियाविशेषणाची व्याख्या माहिती जर असेल खूप सोपं सांग. ठीक आहे. श्याम झाडामागे लपला. शब्दयोगी. शब्दयोगी म्हणजे शब्दाला जोडून येणारा शब्द, त्याला आपण काय म्हणतो शब्दयोगी आहे. त्यामध्ये काय झाडामागे, झाड हा शब्द मुख्य आहे. जर नामाला जर जोडून आला असेल त्याला काय म्हणतात मागे शब्द असणार. ठीक आहे. त्यानंतर बघा, मला
संकष्टीला सॉरी मला संकष्टीला चंद्र दिसला. ह्याच्यामध्ये कर्ता वाक्यामध्ये ओळखायचं. तो काय खूप बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो की कर्ता कोण आहे सांगता येत नाही आपल्याला. त्यामध्ये लक्ष ठेवा. क्रियापद शोधा अजून ह्याच्या वाक्यामधलं. वाक्यामध्ये क्रियापद काय आहे? दिसणारा कोण. मी काय करतोय, क्रियापदाच्या मूळ धातूला दिस हा मूळ धातू झाला, त्याला नारा प्रत्यय लावतोय. काय लावतोय प्रत्येकाला? नारा. हे प्रश्न विचारतोय कशाने मी? कोण. जे मला उत्तर मिळतंय ते वाक्यातलं काय असतो? करत असतो. दिसणारा कोण? मला नाही का? संकष्टी नाही. दिसणारा कोण आहे? चंद्र. त्यामुळे आपल्याला गफलत होऊ शकते की ह्याच्यामध्ये मला हा शब्द वाक्यातला करता आहे तर नाही. करता काय आहे? चंद्र आहे. लक्षात ठेवा. असे प्रश्न ह्याच्यावर जास्त फोकस करायचा आहे. असे प्रश्न असणं गरजेचं. गडबडीमध्ये आपण बघतो की मला संकष्टीला आणि वाक्य करता करता तर सुरुवातीला असतो, मग आपण मला त्या पद्धतीने आपण टाकतो आणि चुकतो. नशिबाने आता इथं काय झालं की थोडंसं मला शब्द न देता त्यांनी संकष्टी शब्द गोष्टी वाटताना आपल्याला वाटतं की संकट सुद्धा येऊ शकतो. थोडंसं विचार करून आपल्याला आहे. वाक्य प्रकार ओळखा. मी रोज सकाळी उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. व वाक्यामधला वाक्याचा प्रकार विचारला. वाक्य विचारलं किंवा लक्षात ठेवायचं की प्रकार बघायचा आधी. तर मध्ये तो मुख्य शब्द कोणता आहे बघायचा. जे 2 वाक्याला जोडतोय. वाक्यामध्ये 2 वाक्य वेगळे असतील तर 2 वाक्य असतील तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की तर मिश्र वाक्य असेल किंवा संयुक्त वाक्य. केवळ वाक्य का नसणार आहे? कारण वाक्यामध्ये जोडण्याचा जो प्रकार आहे तो संयुक्त केवळ वाक्यामध्ये नाहीये. तो येणार नाही. मग राहिला कुठला मिश्र वाक्य ना संयुक्त वाक्य. आपल्याला बघायचं की दोन्ही वाक्य एकमेकावर अवलंबून आहेत का? जर ते शब्द दोन्ही शब्द वेगळे किंवा दोन्ही वाक्य वेगळे. आता बघा, मी रोज सकाळी उठतो. हाच शब्द मी सर्व बाकी सगळं सोडलं 5 मिनिटे सगळं कट केलं तर फक्त मी रोज सकाळी उठतो जर वाक्य तर पूर्ण होतंय का? होतंय. त्याचा अर्थ ते वाक्यामध्ये व्यवस्थितपणे होतंय. हे दोन्ही वाक्य काय आहेत आपल्याला संयुक्त वाक्य होऊ शकतात, वेगवेगळे होऊ शकतात. मी त्याला काय म्हणतो? संयुक्त वाक्याचा तो प्रकार. आता प्रयोग ओळखा. जर ते वर्षी प्रत्येक आत्तापर्यंत बरेच जणांची ही कंप्लेंट आहे की सर प्रयोग समजतच नाही. आधी सोपी सांगतो ट्रिक, खूप सोपी ट्रिक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं केलं तर तुम्हाला बाकीची करायची गरजच नाही. त्यामध्ये तुम्हाला फक्त कर्ता शोधता आला पाहिजे, कर्म शोधता आला पाहिजे आणि क्रियापद शोधता. क्रियापद सगळ्यात माहिती आपल्याला सगळ्यात सोपं सगळ्यात शोधायचं म्हटलं तर क्रियापद आहे. मग क्रियापदाला काय करायचं? मगासारखा शिकवावे. ते धातू काय? शिक. शिकवणारा कोण? म्हणजे तर शिक्षकाला प्रत्यय लागलाय का वाक्यामध्ये? कर्ता झाला कोण? शिक्षक. तर त्याला प्रत्यय लागलाय? हो. क्रियापदाला तर मग शिकवण्याची क्रिया कोणावर झाल्या? शिक्षकावर झाली का? विद्यार्थ्यांवर झाली. म्हणजे वाक्यामध्ये कर्म कोण झालं? विद्यार्थी. ही वाक्य आपल्याला समजतं. शिक्षकालाही प्रत्यय आहे आणि विद्यार्थ्याला प्रत्यय. याचा अर्थ कर्त्यालाही प्रत्यय आणि कर्माला प्रत्यय असेल तेव्हा काय असतो? वाक्यप्रयोग आहे. तेव्हा अशा वेळी छोट्या छोट्या ट्रिक मध्ये आपल्याला बघायचं आहे. नुसतं प्रत्यय, बाकीच काही बघायचं नाही. प्रत्यय दिसला, दोन्ही प्रत्यय, कर्त्याला प्रत्यय दिसला, कर्माला प्रत्यय, आपण काय खूप छोट्या छोट्या ट्रिक आहेत. तुम्हाला जरी वाटलं की आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थितपणे पाणी शिकायचं असेल तर आपली एक बॅच आहे. त्या बॅचमध्ये आणि त्यामुळे चांगल्या अशा छोट्या छोट्या ट्रिक आहेत जेणेकरून खूप मोठे चॅप्टर आहेत पण छोट्या छोट्या ट्रिक आपल्याला तर करायचं असेल तर तुम्ही एक आपल्या ॲपमध्येच एक मराठी व्याकरणचे एक शिकवण टीईटीची बॅच आता सुद्धा चालू. त्यामध्ये मुख्य जे चॅप्टर आहेत त्याच्यामध्ये पण त्याला चॅप्टर आहे. ठीक आहे. तर बघा, समासमध्ये सांगितलंय बघा. हा चॅप्टर पण खूप सोपं सांगितलंय. निळकंठ म्हणजे निळा आहे ज्याचा कंठ असा कोण? ते मी बोलतोय एक, सांगतोय एक आणि उत्तर मिळते वेगळंच. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक ट्रिक सांगितली बघा. देव. त्यांनी आपल्याला ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅच केली असेल त्याला माहित असेल की देव. देव म्हटलं का लक्षात काय ठेवायचं आहे? भुरी समास. त्या शब्दामध्ये देव येतात त्याला काय आपण म्हणतो आपण किंवा इतक्या पद्धतीने आहे आपल्याला त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये द्वंद्व समास, कर्मधारय समास, द्विगु समास, समास कर्मधारय समास, द्वंद्व मध्ये काय सगळ्या गोष्टी आपण पहिला भाग महत्वाचा, पहिला शब्द महत्वाचा असतो, दुसरा शब्द महत्वाचा. त्या शब्दामध्ये दोन्ही शब्द महत्वाचे असतात. दोन्ही शब्द महत्वाचे नसतात. बघा बघा, रंगरंगोटी शिवाय घर सुंदर दिसत नाही. वाक्य असताना नकारार्थी आहे. आपल्याला करायचं होकारार्थी. पण याच्यामध्ये नियम काय असतो? ज्या वाक्यामध्ये होकारार्थी किंवा नकारार्थी करायचं त्या वाक्यामध्ये तुम्हाला त्या वाक्याचा अर्थ बदलायचा नाहीये. ह्याच्यामध्ये काय होणार आहे? केवळ रंगरंगोटी एक्स्ट्रा शब्द आलाय नाही ना. रंगरंगोटी शिवाय घर सुंदर शिवाय घर सुंदर दिसते नाही, दिसत नाही. आपल्याला सुंदर अर्थ नाही बदलायचा, त्याचा अर्थ बदलतोय म्हणजे हे पण येणार नाही. रंगरंगोटी केल्यावर घर सुंदर दिसते, हे थोडंसं वाटतंय की होकारार्थी आहे आणि ते अर्थ बदलत नाही. खराब, निगेटिव्ह आहे.
काय अर्थ आहे? क्रमांक 3. चला, गटात न बसणारा शब्द कोणता? हुशार, सुंदर, चांगले आणि उद्या. आता हा सोपा प्रश्न होता रे. पण काय झालं की काही जणांना समजलंच नाही की मध्ये काय करायचं. त्याच्यामध्ये हुशार, सुंदर आणि हे चांगले हे आपल्याला भाव आहेत. काय आहेत? भाववाचक नाम आहेत. आणि उद्या हा शब्द कालवाचक आहे, कालदर्शक आहे. त्याच्यामध्ये एवढंच फक्त आहे, म्हणजे याच्यामध्ये बदलत गटात आहे कालवाचक. ठीक आहे. त्यानंतर बघा आकलेचा कांदा म्हणजे अत्यंत मूर्ख मनुष्य, हे पण बघायचं आहे. बाकीचं काय तुम्हाला हे बाकीचं तुम्हाला होमवर्क, आता तुम्ही थोडंसं पहिल्या लेक्चरमध्ये थोडंसं जाऊन शोधायचं आहे, तर होमवर्क बघायचं. हे बाकीचे शब्द तुम्हाला अत्यंत श्रीमंत माणूस त्याला काय म्हणतो, अत्यंत शहाणा माणूस त्याला काय म्हणतो, अकलेचे खंद खोदणारा ह्याला काय म्हणतो, हे सगळे शब्द तुम्ही थोडेसे जाऊन आपल्याला काय करायचे, तर तुमचा होमवर्क आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. देवाज्ञ होणे म्हणजे काय? मृत्यू पावणे. देवाज्ञ म्हणजे काय? सत्कार होणे, देव पावणे, अवतार घेणे, हे सगळे शब्द तुम्ही थोडंसं जाऊन करायचे. त्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला होमवर्क देणं का गरजेचं आहे, मला थोडंसं शोधलं पाहिजे, तुम्हाला शोधता आलं पाहिजे. शोधल्यानंतर तुम्हाला त्याचा काय फायदा होतो तुम्हाला लक्षात येईल. हे जाणून बुजून तुम्हाला मी होमवर्क देतोय, कारण होमवर्क हा पूर्ण करा, त्याचा 100% फायदा होणार आहे. ठीक आहे. तुमचं बघा, डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? चूक लक्षात आणून देणे. आपल्याला हे लक्षात येतं, आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने लक्षात येतं, सोपं असते, खूप अवघड नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची, हे खूप आपल्याला ती तोंडपाठ झाल्यासारखी गोष्ट आहे, सोपे आहेत, ह्याला जास्त लोड घेऊ नका, त्याला बोलता बोलता होऊन जातं. नाव सोनूबाई, हातात कतलांचा वाळा. आता सोनूबाई म्हणजेच काय? सोनूबाई म्हणजे सोन्याचा अर्थ येतोय, पण इथं काय? नाव मोठे, लक्षण. चला, हे पण सोपं होतं. सेम सांगितल्याप्रमाणे तुम्ही जाऊन थोडंसं काय करायचं, बघायचं आहे. नाटकाच्या आरंभी स्तवनाची किंवा स्तवनगीत म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? श्लोक. जेवणाच्या टायमाला श्लोक म्हणतो. अभंग आपण कशामध्ये सुरुवात करतो? पारायणामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपण भजन मंडळीमध्ये करतो. स्वागत गीत आपण कार्यक्रमामध्ये करतो. नांदी कशामध्ये येते? नाटकाच्या मध्ये असते. खालील शुद्ध शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा. त्याच्यामध्ये काय म्हणतो? नीट जर व्यवस्थित बघितलं तर आपल्याला वार्षिक सभेला आहे. आता कठी हा शब्द थोडासा वेगळा आहे, शब्दाचा अर्थ ओळखा. त्याच्या कठीचा अर्थ होतो कंबर. हा शब्द समानार्थी आहे. कुठला आहे? समानार्थी आहे. लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा. त्यामुळे बाकीचं अबोल धरणे हे थोडंसं वेगळं आहे. 5 मिनिट सोडून द्या. फक्त समान शब्द कठी हा शब्द थोडासा नवीन आहे, लक्षात ठेवा. देवा सर्वांना सुखी ठेव, याच्यामध्ये काय हो? आज्ञा आहे. काय आहे? आज्ञा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे पंचायत मराठी शब्द आपले सगळे समजले आहेत. जर आपण चांगल्या पद्धतीने पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यापेक्षा थोडंसं टफ पेपर आपण घेऊ. पहिला पेपर आहे सोपा घेतला, पुढच्या पेपर थोडासा टफ घेऊ, जेणेकरून तुम्हाला थोडंसं अजून चांगल्या पद्धतीने माहिती मिळेल. तो पण ठीक आहे. सांगितलेलं होमवर्क पूर्ण करा. भेटू पुढच्या व्हिडिओ.